आज एक लेजंड कॉमेंटेटर ज्याने कित्येक मोठे मोठे स्पर्धांमध्ये समालोचन केलंय. काका म्हात्रे सर देखील जॉईन आहेत. अलिबागचे एक उत्कृष्ट समालोचक आणि त्यांच्याकडून आज नक्कीच खूप काही गोष्टी आम्हाला देखील शिकायला मिळतीलच. आणि त्यानंतर कॉम्बॉक्समध्ये आहेत शेरो शायरी के किंग ज्यांना म्हटलं तर असे एक अप्रतिम आणि नामांकित समालोचक बाबूशाह देखील जॉईन आहेत. आणि आमच्या गुणलेखक आहेत कांचनजी पालकर. के पी सर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर आणि ग्रामस्थ मंडळ उसरगर आयोजित किंग्स ट्रॉफी 2022चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. 8 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. एकूण 72 ग्रामीण संघांचा सहभाग. पहिल्यांदाच असं वाटतंय की 72 ग्रामीण संघाचा सहभाग आहे कोणत्या तरी स्पर्धेमध्ये. आणि याचं सर्व श्रेय जात आहे विशाल म्हात्रे, केतन म्हात्रे आणि VCC उसरगर या संघाला. नक्कीच, कारण बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की 32 संघांचा सहभाग असणाऱ्या क्रिकेट स्पर्धा आपण पाहिल्यात. 48 संघांचा सहभाग पाहिल्यात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा विचार 72चा देखील आपण सहभाग पाहिल्यात. वळूया पहिल्या चेंडूकडे. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडूवाला डॉट बॉल. गोलंदाज आहेत प्रवीण पाटील. एक्सपिरियन्स प्रचंड आहे प्रवीण पाटीलकडे. अमोल कालन, प्रवीण पाटील अप्रतिम गोलंदाज आहेत. दर्शन कालन, मिलिंद कालन हे अप्रतिम बॅट्समन आहेत. त्यामुळे पाहिलं गेलं तर स्ट्रॉंग झोन आहे. आज दे टीमचा फुल टॉस चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. पहिला मोठा धक्का बसतोय. यू मिस, आय डेफिनेटली. पहिला मोठा धक्का बसलाय गंधारी या टीमला. फलंदाज प्रितेश पाटील बॅक टू द पवेलियन. ज्याला म्हणलं जातं की ब्रह्मास्त्रांचा वापर त्याने केला गेला का अगदी पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये त्याला चांगलं यश देखील मिळालं. नक्कीच हीच खासियत आहे गोलंदाज प्रवीण पाटीलची. कारण की 2 ते 3 पावलांचा रणअप आहे. ज्याप्रमाणे आपण गोरसे बी टीमचा A1 पवनला पाहत असतो त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय आणि पहिलं यश मिळवून दिलंय ते म्हणजेच आजदे ए या टीमला. नितीनजी काळन जे आमचे समालोचक आहेत व्हॉइस ऑफ डोंबिवली यांचा संघ आपण पाहतोय. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक विनोदजी जयराम काळन साहेबांचा संघ आहे. आज ते या संघामध्ये नाही आहेत त्यामुळे त्यांची कमी देखील भासते. कारण की प्रमुख गोलंदाज देखील आहेत आणि ओपनिंग बॅट्समन देखील आहेत. ओव्हर द विकेट. यावी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. काका म्हात्रे सर खूप चांगली सुरुवात केली आहे ती म्हणजेच गोलंदाज प्रवीण पाटीलने. कारण की P1चं हे षटक सुरू आहे आणि या P1च्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. कारण की दोनच खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे फलंदाजांसाठी ॲडव्हान्टेज आहे. परंतु गोलंदाजी खूप चांगली होते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय हा गोलंदाज प्रवीण पाटील आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये या षटकामध्ये आणि एक सफलता प्राप्त केली आहे या षटकामध्ये गोलंदाज प्रवीण पाटीलने. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. गॅप शॉट सिलेक्शन. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर सीमारेषेवरती आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा आणि या 2 धावांनी श्रीगणेश होतोय गंधारी या संघाचा 1-2 अशी संत आणि सावध सुरुवात केली आहे. कारण की गोलंदाजी ही खूप चांगली होती आज दे ए या टीम कडून. यावेळी फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय गंधारी या टीमला लागलेला. हा दुसरा धक्का. फलंदाज आतिश कारभारी बॅक टू द पवेलियन.
तर रोशन आपण इथे पाहिलं की प्रदीप पाटीलची गोलंदाजी अगदी पहिल्या टप्प्यापासून पाहिलेत. जसं आपण सांगितलं की एका जो टप्प्यावरची जी गोलंदाजी पाहायला मिळाली, त्रिफळा उद्ध्वस्त केला, त्यानंतर एक फलंदाज बाद करून ठेवला. ही जी अचूक टप्प्याची गोलंदाजी असते ना, ती फिरकी गोलंदाजी ही लोकप्रिय आहे आणि याच गोलंदाजीच्या मार्गातून आपण बेदीप, चंद्रप्रसन्न, व्यंकटराघवन सारखे अतिशय हाय लेवलचे गोलंदाज देखील भारतीय संघाला मिळाले. तर नक्कीच पारितोषिक आलेले आहे स्वर्गीय अनंत राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदास पाटील यांच्याकडून जो कोणताही फलंदाज गंधारी टीमचा 50 धावा पूर्ण करेल, अर्धशतक झळकावेल, त्या फलंदाजासाठी रोख रक्कम 3,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. परंतु पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली प्रवीण पाटीलने. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता देखील प्राप्त केल्या. पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो आहे. आज दे टीमचा बॅकबॉन, आज दे संघाचा पाठीचा कणा अमोल काळन. यावेळी शॉर्ट पुल करतायत आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. हे सांगत असताना हरीश भोईर कमबॅक करावा लागेल गंधारी या टीमला. आज दे ए विपक्ष गंधारी हा विद्यमान सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. राईट अमोर द विकेट अमोल. फुल टॉस, चेंडू घुटना टेक, तमाशा देख. चेंडू जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय. फलंदाज हरेशच्या बॅटमधून. हरेश ऑन फायर. तर पहिल्या षटकात जर रोशन पाहिलं, धावा आल्या नव्हत्या कारण धावांचं निश्चितच या ठिकाणी कमतरता जाणवत होती. पण दुसरं षटक तुम्ही पाहिलं की फलंदाजी ठरवलं की या गोलंदाजावर आपण तडाखेबाजी फलंदाजी करायची आणि आक्रमणाच्या आतापर्यंत 2 षटकारी देखील आलेत. नक्कीच या फटक्यांची नितांत गरज आहे, ती म्हणजेच गंधारी या टीमला ते फटके येत आहेत. हरेश भोईरच्या बॅटमधून. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थगित आहे. 2 बाद 14. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज अमोल काळन, कारण की एक फिरकी आक्रमण आहे, फिरकी पटू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी, आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. बॅकबोन आहे, कारण की इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं ही ओळख आहे गोलंदाज अमोल काळनची आणि त्याच अमोल काळनवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. नक्कीच, कारण तिथे पाहिलं की जेव्हा तुमचं फलंदाजांना विचार केला जातो की आपलं जेव्हा काही चालत नाही त्यावेळी आक्रमण हा अति सर्वात महत्त्वाचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि अशा वेळेला आक्रमण बऱ्याच क्रिकेट स्पर्धामध्ये आपल्याला पाहायला मिळत की धावा येत नसताना मग नंतरच्या आलेल्या चेंडूवर मोठं आक्रमण करायचं आणि हेच इथे दाखवून दिलं आहे ते अर्थात गांधारी या संघाच्या या फलंदाजाने. नक्कीच खूप चांगली सुरुवात हरीश करतोय या डावाची. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रवीण पाटीलने अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. यॉर्कर चेंडू हाताळतोय. एस्टनच्या पाठीमागे आपण बघू शकाल दर्शन काळन आहेत, मास्टर ब्रेन. खूप चांगलं यष्टरक्षण सातत्याने या सीझन मध्ये करतोय. राईट अमोर द विकेट अमोल काळन. धावसंख्या 20. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू जातोय मिड विकेट,
सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती तब्बल 22 धावा खर्च केल्या या षटकामध्ये अमोल काळणने. आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये गंधारी संघाने कमबॅक केलाय. आणि बचाव पेक्षा आक्रमण हे निश्चित महत्त्वाचं प्रश्नचिन्ह होता आणि इथे मात्र त्याच्यात यशस्वी देखील ठरले गांधारीचे खेळाडू. 2 षटकात 24 धावा, येणारी 3 षटकं अजूनही बाकी. 3 षटकामध्ये अशाच प्रकारची जर फलंदाजी राहिली, पण मात्र समोरचा गोलंदाज अर्थात प्रवीण पाटील ह्याची गोलंदाजी अतिशय महत्त्वाची आहे, कारण संघनायकांनी त्याच्याच हातामध्ये हा चेंडू दिलाय, धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच सेकंड स्पेलमध्ये येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन प्रवीण पाटीलने P1च्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज देखील बाद केले होते. त्याच प्रवीण पाटीलवरती विश्वास दाखवतोय संघनायक आणि या 3ऱ्या षटकामध्ये 5 रन करतोय. राईट मोर द विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय कारभारी आहे, 4थ्या क्रमांकावरती आलाय. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे हरेश भोईर आणि फलंदाज अक्षयने. ओव्हर द विकेट प्रवीण. चांगला चेंडू आहे, बॅट अँड पॅडच्या मध्ये फिकला होता. लोअर फुल टच चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. तोपर्यंत मिल्टर या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 26 धावा धावफलकावरती. अक्षय आणि हरेशने या डावाला सावरण्याचं काम केलंय, या इनिंगला सावरण्याचं काम केलंय, कारण की पहिले 2 फलंदाज हे खूप लवकर बाद झाले होते. बॅटच्या आतलीकडे आहे आणि डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने केली आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन पाहायला मिळते गोलंदाज प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. अजून एक चांगला चेंडू आहे, प्रचंड वेग आहे आणि वेगानेच बीट करतोय फलंदाज अक्षय कारभारीला. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. सातत्याने या इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे आज दे ए या संघाने. पाहिलं गेलं तर 2ऱ्या षटकामध्ये जरूर 22 धावा आल्या, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय. अजून एक चांगला चेंडू, इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज प्रवीण पाटील आणि 1च धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय आणि पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय आज दे ए या संघाला. स्विच इट, क्या बात आहे. आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅच. हरेश भोईर ऑन फायर. अप्रतिम बॅटिंग करतो हरेश आपल्या टीमसाठी. आतापर्यंत हरेशच्या बॅटमधून पाहिले गेले तर 4 उत्तुंग षटकार आलेत. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. अर्धशतकासाठी स्वर्गीय अनंत राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदास पाटील यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. ही सुवर्ण संधी आहे गंधारी संघाच्या फलंदाजांसाठी. फुल टॉस चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या
35च्या सरासरीने पहिल्या 3 षटकांमध्ये 37 धावा बनवलेल्या आहेत. जर याच सरासरीने बॅटिंग केली तर 60 ते 65 धावा बनवण्यामध्ये यश येईल गंधारी या टीमला. चेंडूने तर 2222 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि स्वर्गीय भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विशाल अंकुश म्हात्रे यांच्या सर्व जे कटआउट आपण या ठिकाणी पाहतात त्याला जर स्पर्श केलं गेलं डायरेक्ट तर 1000 रुपयाचं पारितोषिक ही ओळख आहे या स्पर्धेची. आणि ही ओळख आहे डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटची, कारण की अनेक पारितोषिक आपण कांचन सर, काका सर देखील आपण पाहत असतो. डोंबिवलीमध्ये आलं की नेहमीच आपल्याला शिस्तबद्ध क्रिकेट पाहायला मिळालं आहे आणि तेच शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहतोय किंग्स ट्रॉफीच्या माध्यमातून, कारण की एकूण 72 ग्रामीण संघांचा सहभाग आहे. 8 दिवस चालणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा 37 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग केली आहे फलंदाज हरीश भोईरने. तब्बल बॅटिंग करतो 32 या धावसंख्येवरती, त्याला साथ देतोय अक्षय कारभारी. खूप चांगली पार्टनरशिप बनवली, 35 या धावांची पार्टनरशिप बनवली अक्षय कारभारी आणि फलंदाज हरीश भोईरने. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंगमधील 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण की आजदे ए संघाची बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे. विनोददादा पाटील सरांचा जर आपण या ठिकाणी विचार केला, आपण त्यांचा बॅनर देखील पाहतात आणि महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना मी बऱ्याच वेळा ती आठवणी देतो, कारण बरोबर 8:30 वाजता नाणेफेक होते, 8:45 वाजता बरोबर पहिला चेंडू या ठिकाणी खेळला जातो आणि तिकडे जेव्हा सांगली साताऱ्याकडे खरोखर अचंबित होतात की 8:30ला इतक्या लवकर हे नाणेफेक होते का, हा प्रश्न जे तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन पहा, हे ह्याचं उत्तर मी त्यांना नेहमी दिलेलं असतं. वळूया मैदानाकडे, ऐकूया रोशन संते यांना. करण पाटील येतोय, नवीन गोलंदाज ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय गंधारी या टीमला. फलंदाज अक्षय कारभारी बॅक टू द पवेलियन. ब्रेक केली गोलंदाज करण पाटीलने. हरीश खेळतोय 32 या धावसंख्येवरती, अप्रतिम बॅटिंग करतो, त्याला साथ देण्यासाठी आलाय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती. संघनायक आहे गंधारी या टीमचा नितीन कारभारी. पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय गोलंदाज करण पाटील या षटकामध्ये. राईट मोर द विकेट, स्ट्राईकला फलंदाज नितीन. यावेळी झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. शॉट फाईन लेगला, फलंदाज बाद. नितीन 0 वरती बाद. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत आपण पाहतो डीजे मास्टर राजच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज करण पाटील, कारण की पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सफलता प्राप्त करून दिलेत. नवीन फलंदाज नरेश कारभारी येतोय 6व्या क्रमांकावरती. 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज हे आक्रमक असतात, हे विस्फोटक असतात. कमी चेंडूंमध्ये जास्त धाव बनवण्याची क्षमता असते, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल फलंदाज नरेश कारभारीला, कारण की 6व्या क्रमांकावरती आलाय. हॅट्रिकची संधी आहे, हॅट्रिक चेंडू ओव्हर द विकेट.
यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील करतात, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, एकच धाव मिळते आणि पंचांचा इशारा बॅटकटचा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 38, 38 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 षटकांमध्ये 37 धाव बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज करण पाटील. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय, इकॉनॉमिकल गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय, अचूक टप्पा अचूक लाईन वरती गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. प्रचंड वेग आहे गोलंदाज करण पाटीलकडे. अजून एक चांगला स्ट्रोक, लॉफ्टेड हिट आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. गंधारी गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटकार क्रमांक आलाय हा 5वा फलंदाज हरेशच्या बॅट मधून आणि वैयक्तिक खेळतोय 38 या धावसंख्येवरती. स्वर्गीय अनंत राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदास पाटील यांच्याकडून पारितोषिक देखील आहे. जो कोणताही फलंदाज गंधारी टीमचा या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावेल त्या फलंदाजासाठी रोख रक्कम 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आणि या 44 धावांमध्ये काका सर पाहिलं गेलं तर सिंहाचा वाटा आहे, खारीचा वाटा आहे फलंदाज हरेश भोईरचा. कारण की हरेश खेळतोय वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती. आमच्या समवेत आपण पाहतोय कांचनजी पालकर सर आहेत. खूप चांगली माहिती, तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज करण पाटील. लोअर फुल टच चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 45, 45 धावा धावफलकावरती. SMD लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. पंकजी माळी, आशिष गायकवाड, भूषण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम इथे मात्र सज्ज आहे. चांगला चेंडू आपण पाहतो, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.25च्या सरासरीने 4 बाद 45 अशी धावसंख्या आहे गंधारी या टीमची. खरं तर 4 षटकामध्ये आलेले 45 धावा, त्यानंतर अंतिम षटक असेल, अंतिम षटक ते मारधाडीचं षटक असं म्हटलं जातं. आणि या षटकामध्ये धावांचा ओघ जर वाढला तर साधारणतः 60 धावांपर्यंत धावफलक येऊ शकेल. परंतु जे 182 देशामध्ये जी स्पर्धा टेलिकास्ट होते, थेट प्रक्षेपण केले ते दातिवली गावचे अर्थातच मालक आहेत पंकजी माळी, भूषणजी पाटील, आशिषजी गायकवाड यांच्या माध्यमातून SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि जसं कॅमेरामॅन जर आपण पाहिलं निलेश पाटील, परेश गायकवाड, हरेश विपुल पाटील यांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळते. अतिशय सुंदर योगदान देण्याचा प्रयत्न अर्थात SMD स्पोर्ट्स करत असताना. नक्कीच खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढीच चांगली क्लॅरिटी देखील आहे. SMD लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. यापुढील सामना असेल जगदंब वाकलन विपक्ष बाले या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मिलिंद कालन येतोय. जेन्युन ऑलराऊंडर आहे काका सर. आज या टीमचा एक विस्फोटक फलंदाज देखील आहे, वेल फिनिशर, ज्याला सिक्सर किंग देखील म्हटलं जातं. आज टीमचा तोच इथे गोलंदाजी करण्यासाठी या अंतिम षटकामध्ये 39 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो हरेश भोईर. 11 धावा दूर आहे अर्धशतकापासून. जर अर्धशतक पूर्ण केलं तर बिंदाजी पाटील यांच्याकडून स्वर्गीय अनंत राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ 3000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. ही सुवर्ण संधी आहे गंधारी टीमला. ओव्हर द विकेट. यावेळी स्ट्रॉंग अपील करताय फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. या सामन्याची ही गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज मिलिंद कालनने. पहिल्या चेंडूवरती गंधारी टीमला खूप मोठा धक्का दिलाय. फलंदाज बाद हरेश भोईर बॅक टू द पवेलियन. हरेशसाठी एकदा जोरात आल्या 39 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आपल्या टीमसाठी.
नावाडीची गरज होती आणि तो नावाडी मात्र आला होता. 39 धावांची एक जबरदस्त स्फोटक फलंदाजी त्याने केली. धक्का बसला, परंतु निश्चितच आपल्या संघासाठी एक महत्त्वाची धावसंख्या होती, त्याला मात्र त्याने आकार दिला. नक्कीच एक फायटिंग टोटल उभी केली गंधारी या टीमने, परंतु पाहिलं गेलं तर पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय गोलंदाज मिलिंद काळन आणि नवीन फलंदाज आलाय 7व्या क्रमांकावरती यशवंत कारभारी येतोय. यशवंत आणि नरेश ही जोडी आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. या पुढील सामना असेल जगदंब वाकलन विपक्ष बाले या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी त्वरितच रिपोर्टिंग करायचं आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उजव्या बाजूला नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स आहे, तिथे येऊन आपण थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओव्हर द विकेट मिलिंद काळन. यावीच चांगला चेंडू आहे, स्विंग अनामिस. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सातत्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे स्लोगोरच्या या षटकामध्ये, हाणामारच्या या षटकामध्ये. आणि हाणामारच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज मिलिंद काळनने. पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळलेत. धावसंख्या स्थगित आहे 45 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय आणि धावबाची संधी असेल. फलंदाज बाद. सांघिक यश मिळतंय आज दे ए या संघाला. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच गंधारी टीमला लागलेला हा 6वा धक्का 45 या धावसंख्येवरती. एका एका धावीसाठी झगडावं लागतंय फलंदाजी करणाऱ्या गंधारी या संघाला. जितो ऑन स्ट्राईक. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधील पहिला वाईट चेंडू फेकलाय गोलंदाज मिलिंद काळनने. हाफ ट्रॅकर आहे. समोरच्या दिशेने खेळता वी शेप मध्ये बॅटिंग करतोय. गॅप मध्ये आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफच्या दिशेने. खूप चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मिल्टर या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती, कारण की मिड ऑफ जर पाहिला केला तर आपण 30 सर्कलमध्ये आहे आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश लॉंग ऑफला आणि तोपर्यंत मिल्टर या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रवीण पाटील होते आणि तोपर्यंत मिल्टर या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती गंधारी या टीमच्या. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिड ऑफच्या वरून हा चेंडू खेळलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती आणि 55 धावांचं लक्ष ठेवलंय गंधारी या संघाने आज दे ए या संघासमोर.
शुभेच्छा देऊया. आणि मी या ठिकाणी विनंती करेन की आपण अर्थातच रोशन संते यांना की आपण या नाणेफेक कक्षामध्ये जाऊन या ठिकाणी नाणेफेक करावी. पूर्ण संघ यायचा आहे. विनंती असेल विशाल मात्रे यांची विनंती आहे की पूर्ण संघ यायचा आहे. बाले संघ आणि जगदंब वाकलन संघ पूर्ण संघ या आपण. तत्पूर्वी आपण टॉस करूया. महेशजी संते साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे. बाले विपक्ष जगदंब वाकलन या दोन संघांमध्ये. साहेबांना विनंती असेल. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती. टॉस जिंकलाय बंटी. प्रथम निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ जगदंब वाकलन संघ आहे. तर या संघाला पहिल्या 5 षटकांमध्ये किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण वाकळण जगदंब खूप मोठा संघ आहे. वाकळण एच्या बरोबर त्यांचे बऱ्याच वेळा फाईट झाले आणि बऱ्याच वेळा त्यांनी नमवले, कारण खूप मोठा संघ आहे तो. तरी पण आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर, ग्रामस्थ मंडळ उसरगर आणि विशाल मात्रे यांच्या माध्यमातून किंग्स ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय. 72 ग्रामीण संघांचा सहभाग आहे. या संकल्पनेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? विशाल खूप मेहनत घेतो, म्हणजे या मॅचेससाठी म्हणजे खूप त्याने पहिल्यापासून आयोजन केलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे तो म्हणजे ती स्पर्धा पुढे पार पाडतोय, म्हणजे त्याला हे देतोय तो. त्याचं खूप खूप धन्यवाद का त्याने म्हणजे आम्हाला इथे सहभाग दिला, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद त्याला. नक्की शुभेच्छा असतील. माझ्यासोबत वाकलन संघाचे संगणक देखील आहेत. टॉस गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. काय स्ट्रॅटेजी असेल मनामध्ये? स्ट्रॅटेजी वगैरेचं काहीच नाही, जसं बॉल येईल तसा खेळायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल आणि स्पेशली या मैदानाबद्दल आणि या खेळपट्टीबद्दल काय म्हणणं असेल? विशालदाचं आयोजन म्हटलं तर खूपच चांगलंच असतं आणि विशालदानी इथं केल्याने संधी दिली. मला पहिल्यांदाच खेळतो टुर्नामेंट आणि दादाचा आभार मानतो आणि संघाचा होती. आणि ग्राउंड तर खूपच चांगलं आहे आणि बरेच वेळा खेळलो आहे आम्ही, पण ग्राउंड आउटफील्ड वगैरे खूप फास्ट आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून माहिती दे. टॉस जिंकलाय श्री गणेश क्रिकेट संघ बाले या टीमने आणि प्रथम स्वीकारलंय ते क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय जगदंब वाकलन या टीमला बॅटिंग करण्यासाठी. 55 धावांचं लक्ष्य आहे आणि 55 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. व्हॉइस ऑफ अलिबाग येत आहेत मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य काका मात्रे सर. धन्यवाद रोशन संते. या ठिकाणी आपण पाहूया पहिला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज इथे मात्र गमावला असतो आजदी संघाने. आणि आपल्याला लगेच आठवण झाली पाकिस्तान संघाच्या इंजमाम उल हक ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर सुरुवात करत असताना पहिली विकेट या ठिकाणी घेतली. मग 11ची सरासरी इथे समोर असताना प्रवीण पाटील या मात्र डक आउट 0 धावसंख्येवर परतला. डक म्हणल्यानंतर अर्थातच 17 जुलै 1866 ही घटना आपल्याला जगामध्ये समोर येते. प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड राजपुत्र 0वर बाद झाले आणि वृत्तपत्रांनी राजकुमार डकवर म्हणजे अर्थातच बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परतले असं वर्णन त्या वृत्तपत्राने. तेव्हापासून 0वर बाद होणाऱ्या प्रत्येक फलला डकआउट असं म्हटलं. तर इथे मात्र प्रवीण पाटील डकआउट 0 धावसंख्येवर बाद. पोया मैदानाकडे पुढचा चेंडू. यावेळी पहा हा चेंडू इथे मात्र थोडीशी उंची दिली होती. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. समोर फलंदाज मात्र या ठिकाणी दर्शन काळन तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज नितीन काळन. हे डोंबिवली क्षेत्रामधलं एक मोठं क्रिकेट क्षेत्रामधला आवाज आपल्याला नेहमी पाहायला मिळतो अनेक स्पर्धांमध्ये आणि त्यांच्याच गावचा संघ या ठिकाणी मात्र खेळतोय. दुसऱ्या सत्रामध्ये 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोलंदाज आपल्या बॉलिंग वॉकर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
यावेळचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र क्षेत्रशेष चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये हा झेल आणि दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तो आदेश संघाला. दोन गडी बाद धावपलकावर धावा मात्र इथे आपण पाहिलं त्या अर्थातच एकही धाव नाही आणि पुन्हा एकदा दर्शन काढत डकआउट 0 मैदान परततोय. अर्थातच हिंदीचा एक अतिशय जबरदस्त ओडिसाचे बाबूशाह आहेत. बाबूशाह काय म्हणाल या सुरुवातीच्या सकाळी 55 धावांचं लक्ष समोर असताना एकही धावपलकार नाही आणि 2 फलंदाज मैदान गमावलेत. बिल्कुल, सबसे पहले काका सर मैं कहना चाहूँगा सुबह का समय है, सिंगल डबल यानी चाय नाश्ता से काम चलाइए और अभी दोपहर को समय है यहाँ पर. अगर शुरुआत से अब सुक्कट भाकर खाने जाओगे तो फिर दिक्कत तो बनेगा भाई. यहाँ पर 55 रनों की जब टारगेट है आप पीछे कर रहे हैं तो फिर शुरुआत देखिए धीमी हुए ये मायना नहीं रखता है, लेकिन साझेदारी काफ़ी कुछ मायना रखेगा. अगर शुरुआत में विकेट गिर गया तो फिर मुश्किल बन जाएगा. जैसे कहते हैं ना, सेनापति को गिरा तो सेना अपने आप गिर जाएंगे. जब टॉप ऑर्डर के बल्लेबाज गिर जाते हैं ना, एक मानसिक दबाव आ जाता है बाकी के बल्लेबाज का. और ये ग्रामीण मैच है, एक बार मौके का तलाश रहता है हर टीम को और हर खिलाड़ी को. नक्कीच कारण सरदारावर तुम्ही लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याला जर त्या ठिकाणी धारासिद्ध केलं तर अतिशयना माघारी परतले हे बाबूशाह यांनी सांगितलं. या ठिकाणी माझा हलकासा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू जात होता आता शॉर्ट मिड विकेट आणि मिडाऊन क्षेत्रामध्ये आणि पहिली धावपलकर येते ती फलंदाज अर्थातच या ठिकाणी खेळत असताना फलंदाज अमोल काळनच्या माध्यमातून धावपलकार धावा येतात त्या 2 गडी बाद 1 धावपलकावर. गोलंदाज हरीश भोईर एक सुरेख गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली कारण पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त गोलंदाज हा मध्यमगती मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि कव्हरला इथे मात्र पाहतात की फलंदाज मात्र या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट झाला आणि चेंडू सहज हवेमध्ये आला. तर शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याच्यामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे तिसरा धक्का 1 या धावसंख्येवर बसतोय तो आजदे संघाला. गमावले धावपलकार फक्त 1 आणि 1च धाव या धावपलकार येते. नवीन फलंदाज मैदानामध्ये करण पाटील येतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी मात्र एक आक्रमण पाहायला मिळेल. तो गॅप शॉट ज्याला म्हणले जाते. चेंडू जातोय लॉंग ऑन सीम माझ्याकडे येतोय आणि पहिला आजदे संघासाठी आलेला एक संजीवनी चौकार. ठिकाणी मात्र सन्माननीय धर्मेंद्रजी संते साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसाच्या मात्र या पार्श्वभूमीवर आपण आलात आपलं हार्दिक स्वागत. षटक आपण इथे पाहिलं तर अर्थातच 5 धावा खर्च झाल्या आणि 3 एक मोलाचे विकेट घेण्यामध्ये गोलंदाज हरीश भोईर या ठिकाणी यशस्वी ठरला. एकूण धावपलकार धावा आपण पाहिल्या त्या 5 धावा येतात जिथे 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग येणारी 4 षटकं आणि या 4 षटकामध्ये 12.5च्या सरासरीने तब्बल 50 धावांची गरज आहे. हे विजयी लक्ष्य पूर्णसाठी आज दे संघासमोर. फलंदाज करण पाटील आणि फलंदाज अमोल काळन खेळतोय एक चौकारच्या मध्ये 5 या धावसंख्येवर. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय आणि नवीन षटक घेऊन या ठिकाणी मात्र येणार गोलंदाज अर्थातच यश सुतार नवीन गोलंदाज आहे. गांधारी संघाचा गोलंदाज अर्थात आज उसारगर गावाच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होते. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने दुसरं षटक पॉवर बेचं 330 षट सर्कलच्या बाहेर. समोर मात्र फलंदाज या ठिकाणी खेळणी तयार असेल तो करण पाटील. या ठिकाणी पहिला चेंडू या षटकातला
पहिला चेंडू इथे मात्र थोडासा भरकटलेला चेंडू आपण पाहिला. उजष्टीच्या खूप बाहेर पंच आपले हात जमिनीला समांतर करतात दर्शवते हा चेंडू खराब आहे. एक धावेचं आणखीन योगदान मिळते. धावफलकात वाढ होते 6. आणि सोयरी चेंडू आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात करत असताना पहिल्या त्यांनी 13 वर्षामध्ये कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी सोयरी चेंडू फेकले नाहीत. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि इथे मात्र पाहतात की ती परिस्थिती निर्माण झाली की एक बुडती नौका पळणारी एका नाखव्याची नावाडीची गरज आहे. इथे मात्र तो नावाडी कधी येणार आज दे अ संघासाठी एका पाठोपाठ एक फलंदाज त्या ठिकाणी मैदानातून बाद होतात. चौथा फलंदाज मैदानातून गमावला. धावफलकात धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6. आलेले फलंदाज करण पाटील देखील 0 धावसंख्येवर मैदानातून परततोय. बिकट अवस्था ही पाहायला मिळते क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाच्या युद्धामध्ये. अर्थातच खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आजदे संघ नितीन काळन आमचे समालोचक यांच्या गावचा संघ या ठिकाणी मात्र पूर्णपणे पाहिलं तर बॅकफुटवर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सार्थक पाटील या ठिकाणी येतोय. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय आणि अर्थातच लॉंग ऑफ लॉंग ऑनमधून चेंडूला भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट सेंचुरी चौकार येतोय तो आजदे संघासाठी 4 धावांचं योगदान. लढवतोय तो हा फलंदाज आजदे संघासाठी. पण दुसरीकडे आपण पाहिलं की आग उघडणारी गोलंदाजी मगाशी आपण पाहिली होती हरीश भोईर याच्या माध्यमातून. आणि आता मात्र गोलंदाज अर्थात यश सुद्धा तीच कामगिरी करत असताना 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता धावफलकार धावा येतात त्या 10. संपूर्ण क्षेत्ररक्षण जरा पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक 3 शॉट सर्कलच्या बाहेर आहेत. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट, एक मिड ऑफ रचना ऑफसाईडला ऑनसाईडला शॉर्ट फाईल एक तैनात केले गेले. अर्थात डीप स्क्वेअरला कोणताही नाही क्षेत्ररक्षक नाही. डीप मिडविकेट तैनात केले गेले. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंग ऑन तैनात आहे. शॉर्ट फायरिंगच्या माध्यमातून एकूण 4 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला असताना दरम्यान वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद नव्हती. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. इथे मात्र ओव्हर थ्रो बॅकअप चांगला होता. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळते ती संघाला. 1 धाव मिळते ती या फलंदाजाला. 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढवते ती अर्थातच 4 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलक येते 11 धावा आणि 1 धाव मिळते ती अमोल काळनला. आता मात्र नवीन फलंदाज 6व्या क्रमांकाला सार्थक पाटील यावेळी खेळण्यास तयार असेल. उसारकर गावाच्या एंडकडून गोलंदाजी तुम्ही पाहायला मिळते. चांगली खेळपट्टी आणि तितकंच चांगलं मैदान. बॉलूनचा रनअप यावेळी पहा या ठिकाणी मात्र पाहता चेंडूला अर्थातच उंची दिली होती आणि यावेळी अर्थातच बॅटचा स्पर्श इथे पाहायला मिळाला. अगदी इथपर्यंत आवाज येतोय. यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कोणती चूक करते यष्टेशक आणि अर्धा संघ 11 धावसंख्येवर मैदान परतलाय तो आजदे संघाचा. कि ज़िंदगी में भी ऐसे सारे कहानी आती है, ऊपर चढ़ाव होता रहता है, लेकिन फिर भी हिम्मत नहीं हारनी चाहिए. जैसे कहते ना, रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते. परिंदों के पास काम होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते. तो यहाँ पर रास्ता ढूंढना होगा, लेकिन भरोसा देखिए यहाँ पर एक खिलाड़ी को कम से कम मोहरा बनना होगा, जोखिम तो लेना होगा. जैसे कहते ना, समंदर से अगर दिल लगाना है तो फिर छोटे छोटे नदियों से टकराना होगा. अगर आपको इस टारगेट तक पहुंचना है तो फिर कहीं ना कहीं एक खिलाड़ी को तो जोखिम लेना होगा. हे आहेत आमचे ओडिसाचे अर्थात पनवेल परिसरातले एक लोकप्रिय समालोचक हिंदी समालोचक बाबूशा यांचं वक्तव्य आपण इथे ऐकलं वळी मैदानाकडे.
यावेळी मात्र पहा एक निश्चित गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. इथे मात्र वाडीश लॉंग बॉल क्षेत्राच्या चेंडूवर येईपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं आणि त्यांनी सांगितलं की जोखीम पत्करावं लागेल, कारण जोखीम घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा मगाशी आपण म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये जेव्हा तुमचं काही चालत नाही गोलांसमोर, तेव्हा आक्रमण हे अतिशय बचावाचं पवित्र असं मानलं जातं. आक्रमण होणं आवश्यक आहे. ते आक्रमण जर या ठिकाणी झालं तर कदाचित आजच्या संघासाठी एक चांगली संधी येऊ शकेल वडिया मैदानाकडे. पुढचा चेंडू बचावाच्या रूपाने चेंडूला खेळून काढ, फक्त दिशा दिली. चेंडू गेला पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्रचे चेंडूर येईपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. 1 धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या 1 अर्ध्या संघाची धावसंख्या 1 वाढते. धावपलकार धावा येऊन पोहोचतात त्या 14च्या घरामध्ये. 14 धावा. केशव काळन नवीन आले फलंदाज 7व्या क्रमांकावर 3 या धावसंख्येवर खेळतोय आणि अमोल काळन मात्र सलामीला फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ज्याने 2 चौकारच्या माध्यमातून 10 धावांचं योगदान दिलं आहे. षटक आपण पाहिलं दुसरं समाप्त झालं. यश सुतारचं या षटकात यश सुतार थोडासा मागडा करून ठरला. 14 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले. समीकरण येणारं निश्चित आपण पाहणार आहोत. 3 षटकं बाकी आहेत आणि 14 धावा धावपलकारात म्हणजे 55 धावांचं लक्ष आणि अर्थात 14 धावा म्हणजे 41 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 3 षटकामध्ये. हाँ बिल्कुल काका सर, बात करेंगे अभी भी 18 की 41 की ज़रूरत है। भला ही आधा टीम घर वापस जा चुके हैं, लेकिन ऐसा एक मुकाबला हुआ था हिंदुस्तान इंग्लैंड के बीच में, कई लोगों ने टीवी ऑफ कर दिए थे क्योंकि यहाँ पर बात करेंगे हिंदुस्तान टीम का, जब आधा टीम घर वापस जा चुका था तभी इंग्लैंड को पता था कि मैदान के अंदर और एक शेर जिंदा था, तो वो शेर कोई नहीं युवराज सिंह था। मोहम्मद कैफ के साथ एक बहुत बढ़िया साझेदारी हुआ था। नेटवर्क सीरीज़ की बात मैं कर रहा हूँ जहाँ पर इंग्लैंड के साथ 326 रनों की टारगेट था और वहाँ पर जहाँ पर सौरव गांगुली ने देखिए टी शर्ट उड़ाने का मौका मिला था। तो उसी तरह से देखिए यहाँ पर आधा टीम घर वापस जा चुके हैं, लेकिन फिर भी देखिए 18 की 41 की जरूरत है। लेकिन यहाँ से ये ओवर कहीं ना कहीं बहुत बड़ा ओवर रहेगा। इस ओवर को थोड़ा सा कम से कम यहाँ पर 12 या 15 रनों का ओवर आना जरूरी है। अगर काका सर इस ओवर में रन नहीं आता है तो फिर कहते हैं ना, हमेशा चमत्कार को नमस्कार नहीं कहा जाता है। क्रिकेट में हमेशा हमें चमत्कार देखने को नहीं मिलता है। नक्कीच नक्कीच आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. जीवित म्हात्रे हे नाव तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. बेलपाडा अर्थातच मुळेखण उरण तालुक्यातलं बेलपाड्याची ती उरण तालुक्यातली स्पर्धा होती. शेवटच्या षटकामध्ये 42 धावांची गरज होती आणि त्या 42 धावा त्या जीवित म्हात्रेने पूर्ण केल्या होत्या. आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहता चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये डीप पॉईंटला क्षेत्राची चेंडू येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करतोय. चांगली फेकी होती आणि तोपर्यंत मात्र 2 धावांचं योगदान इथे मिळालं. मागाचं गीत जे तुम्ही ऐकलं खांदेरी अर्थातच मुरुडचा जंजिरा किल्ला हा सर्वांनी आपण पाहिला असाल, कारण मुरुड तालुक्यापासून अगदी मुरुड शहरापासून 7 किलोमीटर असणारा हा जंजिरा एक कोळी भगिनी या गीतापासून सांगते आपल्या प्रियकराला की मला हा किल्ला अर्थात बोटीने पाहायचा आहे. आणि बघता बघता अलिबाग जवळचा कुलाबा किल्ला, घारापुरी बेट आणि त्याचबरोबर डहाणूची खाडी ही या गीतातून तिला निश्चित त्यांनी सांगितलं मला पाहिजे. आमच्या प्रियकराबरोबर या दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे वळूया. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, कारण इथे एकच धाव होऊ शकली असती. इथे मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केले का, कारण चेंडू गेला अर्थात डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये आणि 2 धावांचं योगदान मिळते ते संघाला. 2 धावा मिळाल्या संघाला. धावपलकात 2नी वाढ होते. आधी संघाची धावसंख्या धावपलकात जाऊन पोहोचते ती 18 धावा. 2 धावांचं योगदान मिळते. गोलंदाज हरीश भोईर जो यशस्वी गोलंदाज होता की ज्याने पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज त्यांनी बाद करण्याचे ठरलं, तोच हा आग ओकणारा गोलंदाज मध्यमगती मारा करतोय. या पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न गली आणि शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये आता मात्र क्षेत्राची चूक करत नाही. 1 धाव अर्थात धावपलकार नोंदवली जाते, कारण हलकासा चेंडूला खेळून काढला होता, प्लेस केला होता चेंडूला. 1 धाव मिळते संघाला. धावपलकार पुन्हा एकदा वाढवते ती 19. लक्ष मात्र खूपच दूर आहे, ज्याला दिल्ली काफी दूर किंवा मुंबई खूपच दूर असं म्हणलं जातं. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळते हरीश भोईरच्या माध्यमातून. आणि समोर मात्र आता फलंदाज खेळण्यासाठी तयार असेल तो अर्थातच अमोल काळन. या ठिकाणी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्पर्श इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखीन एक मोठा धक्का. असं वाटत होतं की बुडती नौका पहिल्या नेण्याचं काम अमोल काळन करेल, पण या ठिकाणी अमोल काळन या ठिकाणी मैदानातून परतला आणि 6वा फलंदाज मैदानातून बाहेर.
देखेंगे, लेकिन आज टीम में बात करेंगे। एक एक रन तो यहाँ पर आ रहे हैं, लेकिन विनोद दादा काड़न देखें नगर सेवक और टीम में बहुत ज़रूरी था आज उनके ना होने से मैं कहूँगा थोड़ा सा, और टीम थोड़ा सा देखिए यहाँ पर बैकफुट पर अभी तक दिखता हुआ, लेकिन फिर भी उम्मीद नहीं छोड़ना चाहिए। और जब तक मैं तो कहूँगा केशव मैदान के ऊपर रहें तो फिर जिंदा रहने का नजराना भी होना जरूरी है। नक्की नक्की, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की जिथे आपण नेहमी म्हणतो की सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट, अनिश्चितताही खेळामध्ये ठासून भरलेली आहे आणि अर्थात राज्यकर्ते जसं रंग बदलतात राजकारणामध्ये असं रंग बदलतो क्रिकेटमध्ये. बोलतोय मैदानाकडे, यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त पाहायला मिळाले. उजवी यष्टी इथे उघडली गेली, कारण बेल्स जर आपण पाहिली तर जवळपास 10 ते 12 फूट दूर जाऊन पडते आणि अर्थातच या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का, 7वा फलंदाज मैदान गमावलाय. आदेश संघाने फलंदाज बाद झाला तो अर्थात केशव काळन, ज्याचं निश्चित जिक्र केलं होतं ते बाबू शहाने. मात्र इथे मात्र त्यांनी अर्थातच आपण पाहिलं की या ठिकाणी बाद झाला. 9 या धावसंख्या धावा जमून मैदानातून परतलाय. बिल्कुल काका सर, बात करेंगे ना यहाँ से हम उम्मीद छोड़ देंगे। जिस तरह का एक काका सर कहते हैं ना, अगर आपके हमारे बीच में झगड़ा हुआ तो फिर हम सॉरी बोल दिए तो झगड़ा खत्म, लेकिन डॉक्टर ने सॉरी बोल दिया तो फिर इंसान खत्म। तो यहाँ से हम कहेंगे सॉरी, ये मैच थोड़ा सा वापसी करना बहुत मुश्किल बन जाएगा यहाँ से, क्योंकि नक्कीच नक्कीच. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं गोलंदाजी आपण प्रशंसा करूया हरीश भोईरची, ज्याने तब्बल 5 विकेट या ठिकाणी प्राप्त केले. पहा किती दर्जेदार गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. या षटकामध्येचा विचार आपण केलात तर फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 षटकामध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहिली. 2 षटकं 0 धाव, 11 धावा आणि 5 फलंदाज बाद. आणि या 5 फलंदाज बाद करणारा हा एक निश्चित या आजच्या दिवसातला एक मोठा गोलंदाज ठरतोय तो हरीश भोईर. 3 षटकं समाप्त झाली. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि लक्ष्याचा विचार केला तर अर्थात 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 करत जीवित मात्र बनावं लागेल. ते आदेश संघाचा एखादा खेळाडू ज्यांना निश्चित 6 चेंडूमध्ये 42 धावांचे योगदान दिलंय. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक अर्थात 4थं षटक इथे पाहणार आहोत. ते अतिश कारभारी या ठिकाणी गोलंदाज आहे, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले असताना आणि समोर मात्र फलंदाज करण्यासाठी तयार आहे तो मिलिंद कालन. मिलिंद कालन तयार. पहिला चेंडू या षटकातला. यावेळी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. धाव घेण्याची नॉन स्ट्राईकचा फलंदाजाने निश्चित असमता दर्शवली, कारण चेंडू गेला होता तो पॉईंट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत कोणती धाव नाही. 11 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष. प्रत्येक चेंडूचा आपण जर विचार या ठिकाणी केला तर अर्थातच प्रति चेंडू 3.81 म्हणजे चौकार येणं आवश्यक आहे. दरम्यान यावेळी मात्र गुड लेंथ स्पॉटवर चेंडू फेकला होता. उंची दिली गेली चेंडूला. फलंदाज पूर्णपणे उंचीचा फायदा घेऊ शकला नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावत आहे. गांधारी संघ एक चांगली गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या जरूर निश्चित सामन्यामध्ये खूप चांगलं योगदान आहे. बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय, स्विफ्ट केला चेंडूला. चेंडू जाणार जातात लॉंगलेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार तोपर्यंत मात्र 2 धावांचं योगदान मिळतं ते फलंदाजाला. 2 धावा मिळतात संघाला आणि एकेरी दुहेरी धावांनी काही फरक पडणार नाही ते अर्थात गांधारी संघाला, कारण त्यांनी बाजू भक्कम करून ठेवली. कारण 5 विकेट घेणारा गोलंदाज अर्थातच हरीश भोईर याचं खूप निश्चित चांगलं योगदान मिळालंय. पुढचा चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला भिरकावून दिले. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये येते. एक अतिशय सुंदर फटका. गगनभेदी गगनचुंबी षटकार. दिशा देण्याचा प्रयत्न केला या फलंदाजाने 6 धावांसाठी. पुन्हा एकदा खोटाबाय चेंडू होता. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. वार्डिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक लॉंगॉन येतोय. सूर्याची किरण डोळ्यावर आली, त्यामध्ये दिसलं नाही आणि पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. चौकार 4 धावा. इथे पाहायला मिळालं. मगाशी बाबूशाने देखील सांगितलं होतं की आक्रमण करणं अतिशय आवश्यक आहे आणि या ठिकाणी जेव्हा तुमचं मैदानात काही झालं नाही तेव्हा आक्रमण अतिशय महत्त्वाचं आणि ते आक्रमण करतोय मिलिंद काळन, ज्याने 1 षटकार आणि चौकाराच्या मधून 12 धावांचं योगदान दिलं. 5 चेंडूचा सामना केला. धावफलकात धावा येतात त्या 32. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 23 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजी युद्ध आपण पाहतात. किंग्स ट्रॉफी 2022 VCC उसरगर यांच्या माध्यमाने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा.
इथे मात्र चांगला चेंडू होता. पहा चेंडू अगदी गुडलेन्सवर पडल्यानंतर फलंदाजाला असं वाटलं की चेंडूला ऑनसाईडला आपण दिशा देऊ शकू, म्हणजे बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यथेशकपूर्ण करतोय आणि गोलंदाज या ठिकाणी अतिश कारभारीचं हे षटक या ठिकाणी समाप्त होते. धावपलकार धावा येऊन पोचतात 32. 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 6 बॉल्स अँड 23 रन्स. 6 चेंडू 23 धावा ची लक्ष समोर आहे. चांगली गोलंदाजी इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर माफ करा, अतिश कारभारी थोडासा मागला गोलंदाज ठरला, कारण 2 चेंडू त्यांनी शॉर्ट ऑफ लेन टाकले होते आणि या 2 चेंडूवर एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून 12 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि आता मात्र येणारं समीकरण बनते 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. यानंतर पुढचा सामना बाळे विरुद्ध जगदंब वाकळण या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये 10 संघांना या ठिकाणी अर्थात आपण 10 संघ सामने झाले, ज्याच्यामध्ये दातिवली आणि नीतास्मृती दहिसर हे संघ पुढे सरकले. अर्थात उपउपांत्य फेरीमध्ये ते दाखल झाले. दातिवली आणि नीतास्मृती दहिसर संघ या स्पर्धेसाठी अर्थात तुम्ही पाहिलं तर देवेश गोरख संते यांच्या कटआउटला जर आपण डायरेक्ट स्पर्श केला षटकार मारताना तर 2222 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि दुसरं पारितोषिक आहे स्वर्गीय भाविकाताई दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विशाल अंकुश म्हात्रे यांच्याकडून सर्व कटआउटला जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही षटकार जर मारण्याचा प्रयत्न केला तर इथे 1000 रुपयाचा पारितोषिक. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे आज दे संघाला. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी येईल. गांधारी संघाचा गोलंदाज संदीप लोखंडे, संगीत लोखंडे. पहिला चेंडू या ठिकाणी पहा एक चौटी धावण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहणार आहोत. फलंदाज निश्चित धावचित असू शकेल आणि इथे धावचित होते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज आदेश संघाचा मैदानातून बाहेर. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज गमावतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावले जात आहेत. बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळाले. येणारे 5 चेंडू 23 धावांची गरज आहे आणि शेवटचे षटक गोलंदाज अर्थात संगीत लोखंडे याच्या पहिल्या चेंडूवर आता सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज धावचीतच्या रूपाने मैदान परत आणि नवीन फलंदाजमध्ये येते फलंदाज जयेश पाटील. 5 चेंडू बाकी आहेत. 10व्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. 8 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. ते आदेश संघाने यश पाटील ज्याने चांगली गोलंदाजी केली होती तोच या ठिकाणी अष्टबळ खेळाडू पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे छोट्या रनची गोलंदाजी या ठिकाणी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला का जमिनीला सरपटत चेंडू इथे पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाते. थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी. त्यामध्ये 2 धावांचं योगदान मिळालं 2 धाव मिळतात त्या संघाला आणि धावफलकात 2ही वाढवते. आता मध्ये समीकरणमध्ये येणारे 4 चेंडू बाकी आणि या 4 चेंडूमध्ये गरज आहे ती अर्थातच 21 धावांची. 4 चेंडू 21 धावा. येणारा हा चेंडू अतिशय महत्त्वाचा. 4 चेंडू 21 धावा. षटकारांची आवश्यकता आहे आदेश संघाला आणि इथे बचाव तक्रार खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. येणारे 3 चेंडू 21 धावा. सामन्यामध्ये पूर्णपणे जर म्हणलं गांधारी संघाने वर्चस्व प्राप्त केले. शिक्कामोर्तब होणं आवश्यक. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं नेहमी म्हटलं जातं. तो चमत्कार इथे काही घडणार का गोलांच्या माध्यमातून. होया मैदानाकडे पुढील चेंडू आणि या ठिकाणी मात्र बसून बैठा शॉट ज्याला म्हटलं जातं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रशे चेंडू आपण तोपर्यंत फक्त 1च धाव मिळते ती संघाला. धावफलक 1 पुढे सध्या धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 35 आणि समीकरण मात्र येणारं 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. 2 चेंडू 20 धावा. औपचारिकता तेवढी बाकी. सामन्यामध्ये आपण पाहायला मिळतात शिक्कामोर्तब होणं बाकी कारण गांधारी संघ निश्चित विजयाच्या जवळ पोहोचतोय. क्षेत्ररक्षक देखील जवळ घेतलं गेलं. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणला जातोय. एक शॉट मिड विकेट देखील आणला गेला कारण 2 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. या ठिकाणी मात्र पॉईंट आणि कव्हरला आणलं जातं कारण डावखरा फलंदाज आहे. यावी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलमध्ये 2 चेंडू 20 धावांची गरज आहे. पॉईंट आणि अर्थात कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र फलंदाजाला कळलं नाही चेंडू नेमका कुठे गेला. इथे पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत कोणती धाव येत नाही. 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचा चेंडू 20 धावांची गरज आहे. गांधारी संघ या स्पर्धेमधला पहिला सामना विजय होण्याच्या उंबरठ्यावर. फक्त औपचारिकता तेवढी बाकी आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न कोणती धाव घेतली जात नाही. अर्थात त्या ठिकाणी आपण पाहणारा चेंडू जातोय सीमारेषेला अडवला जातोय
आणि अशा प्रकारे 19 धावांनी हा सामना हा गांधारी संघाने जिंकला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आज दे अ संघाला अर्थात आमचे समालोचक नितीन काळज यांच्या गावच्या या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काही क्षणात आपण नाणेफेक कक्षामध्ये जिथे अर्थातच त्याला देऊया हरीश भोईर सामन्याचा मानकरी ठरतो, ज्याने 2 षटकं गोलंदाजी केली, 11 धावा खर्च केल्या, 5 विकेट प्राप्त केले आणि फलंदाजी करताना 11 चेंडूमध्ये त्याने 39 धावांची जबरदस्त खेळ केली. अष्टपैलू खेळाडू अर्थात